नमस्कार मित्रांनो, संधी टॉपिकवर जे बी PYQ प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला आज घ्यायचे आणि विशेष करून संधीवरती यूट्यूबला कमी लेक्चर आहेत मित्रांनो आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, कारण प्रत्येक प्रश्न आलेला आहे. पोलीस भरती असेल, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक. वळूया आपल्या प्रश्नाकडे. कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व हेच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, संधी सोडवा सदाचार. संधी सोडवायची आपल्याला आणि काय म्हणताय सदाचार. बघा लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. सत अधिकाचार सदाचार. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सत अधिक आचार. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, इथं त हे व्यंजन आहे आणि पुढे आ स्वर आहे. ठीक आहे, तर इथं सदाचार तृतीय व्यंजन संधी आहे. कसं काय तुम्हाला सांगतो. अधिक चिन्हाच्या पूर्वी त हे व्यंजन आहे. जर आपण पाहिलं त, थ, द, ध आणि न. ठीक आहे, त, थ, द, ध आणि न. ठीक आहे, तर अधिक चिन्हाच्या पूर्वी त हे व्यंजन आहे, पुढे मृदू व्यंजन मृदू वर्ण आहे, कारण सर्व स्वर मृदू वर्णामध्ये जातात. असं जर झालं तर या अर्ध्या त मध्ये आ मिसळते. पण एक लक्षात ठेवायचंय, अधिक चिन्हाच्या पूर्वी कठोर व्यंजन आहे, अधिक चिन्हाच्या पुढं मृदू वर्ण आलेला आहे. असं झालं की याच वर्ग हे वर्ण निघून जाते आणि या वर्गातलं तिसरं व्यंजन येत आहे त, थ, द. मग कसं होईल, स जशास तसा. याच्यातलं तिसरं व्यंजन कोणतं आहे, द. मग इथं द येणार, अर्ध का पूर्ण अर्ध, त्याच्यात आ मिसळणार. मग कसं होणार, स दा चार. मग सताधिकाचार सदाचार. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. संधीचं नाव आहे तृतीय व्यंजन संधी, कारण हे पहिलं व्यंजन आहे, दुसरं आणि हे तिसरं. ठीक आहे. वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. वाचनालय मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. वाचन अधिक आलय. इथं मित्रांनो न मध्ये अ स्वर आहे, पुढे आ स्वर आहे. ह्या अ मध्ये आ मिसळतय, काय होतंय आ. वाचनालय. मग वाचन अधिक आलय वाचनालय, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे. विग्रह ओळखा पित्राज्ञा म्हणते. ऑप्शन नंबर 3 4 बरोबर आहे मित्रांनो. पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा. संधीचं नाव आहे यनादेश स्वर संधी. पितृ अधिक आज्ञा पित्राज्ञा. ठीक आहे. संधी ओळखा कवीश्वर. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. स्वर संधी. विग्रह जर आपण केला मित्रांनो, कवी अधिक ईश्वर असा होतंय. ठीक आहे. मग इथं मित्रांनो ईश्वर आहे, इथं ईश्वर आहे. ठीक आहे. रसवई प्लस रसवई बरोबर दीर्घई बनतो. हा ई गेला ई गेला, क जशास तसा, व अर्धा का पूर्ण अर्धा, कारण याच्यातला ई बाहेर काढा, ई मिसळा, क वी. हा ई घेणार नाही आणि श्वर. कवी अधिक ईश्वर कवीश्वर. संधीचं नाव आहे स्वर संधी. जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल म्हणते. जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. जगत अधिक नाथ जगन्नाथ. लक्षात ठेवायचंय, संधीचं नाव आहे अनुनासिक व्यंजन संधी. दोन अनुनासिके एकमेकाला जोडून आले की संधीचं नाव सांगायचं अनुनासिक व्यंजन संधी. प्रत्येकाला वाटतंय जगन्नाथ म्हणा असं, तर हे विग्रह कधीच होणार नाही मित्रांनो. त्याच्यासाठी ज्या हरामाईसाठी जे कधीच पुस्तक वाचत नाही तर म्हणते मी लागतो, असं होणार नाही मित्रांनो. वाचून लागणत, तर न वाचणाऱ्याने विचार करायचा आपण कुठे आहे, लक्षात ठेवायचंय. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. षट अधिक मास या संधी विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता. तर मित्रांनो आपल्याला चेक करावं लागतंय. इथं असं होणार नाही, इथंही थोडासा विचार करू, हेही होणार नाही, राहिले दोनच पर्याय. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. का ते बघू आपण. ट, ठ,
ड ढ आणि न. ठीक आहे, म्हणजे हे न घेतलेलं आहे मित्रांनो. षट अधिक मास तर षणमास. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, असे दोन अनुनासिक एकमेकाला जोडून आले, संधीचं नाव सांगायचं अनुनासिक व्यंजन संधी आणि त्याचा विग्रह बरोबर आहे. ठीक आहे. शीत अधिक आनंद या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता? शीत अधिक आनंद. ठीक आहे. चिदानंद होणार नाही, चितानंद होणार नाही, चिन्मयानंद होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, चिदानंद. शीत अधिक आनंद, चिदानंद. ठीक आहे. त्यानंतर तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? तर मित्रांनो, तम अधिक गुण होणार नाही, तमागुण होणार नाही, तमो अधिक गुण होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, तम विसर्ग प्लस गुण. तर मित्रांनो, संधीचं नाव आहे विसर्ग उकार संधी. काय नाव आहे? विसर्ग उकार संधी. आणि आपल्याला बघा ना, असं वाटतंय सगळे ऑप्शन सारखेच वाटतात. आपल्याला असं वाटतंय तमो गुण म्हणाव, पण कधीच होणार नाही मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. यशोधन. बरं, यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? गुणादेश, विसर्ग लोप संधी, अशी संधीच नाही. ठीक आहे. विसर्ग उकार संधी, बहुधा, यनादेश. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, विसर्ग उकार संधी. ठीक आहे. यशोधन, यशाधिक धन, यशोधन, तपाधिक बल, तपोबल. फॉर एक्झाम्पल याचा जर विग्रह केला तर असा होते मित्रांनो, यश विसर्ग अधिक धन. मग संधीचं नाव आहे विसर्ग उकार संधी. सगळे उदाहरण विसर्ग उकार संधीचे आहेत. तपोधिक बल, तपाधिक बल, तपोबल. ठीक आहे. मन अधिक रंजन, मनोरंजन, नभाधिक मंडल, नभोमंडल. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, विसर्ग उकार संधी. मनोरंजन हा शब्द कोणत्या संधी प्रकार आहे? लगेच प्रश्न आला त्याच्यावर. ठीक आहे. आणि मग विशेष संधी होणार नाही, व्यंजन संधी होणार नाही, स्वर संधी होणार नाही. ऑप्शन नंबर 3 विसर्ग संधी. बघा, प्रश्न तेच आहे, फिरलाय कसा बघा. याच्या अगोदर विसर्ग उकार संधी होता आणि इथं काय म्हणतंय, विशेष संधी है का मनोरंजन है का काय? म्हणजे मला असं म्हणायचं, एखाद्या वेळेस तुम्ही प्रश्न टाकता व्हॉट्सअपला, तेव्हा तुम्हाला त्याच्या खाली पर्याय टाकावं लागते. पर्यायानुसार प्रश्न फिरते. काही जण प्रश्न टाकते तर त्याचा आन्सर सांगा म्हणतात. काय सांगावं त्याला आन्सर? म्हणजे मला असं म्हणायचं, एखादा प्रश्न टाकल्याच्या नंतर तुमचं कार्य आहे की त्याच्या खालचे पर्याय काय ते टाकणं. बघा ना, मनोरंजन याच्या अगोदर आलं तर तिथे विसर्ग उकार संधी ऑप्शन होतं आणि वेगळे संधी. आणि मग ही संधी मनोरंजन ही विसर्ग उकार संधी आहे आणि कोणाचा प्रकार आहे? विसर्ग संधीचा प्रकार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, स्वर संधीचं उदाहरण आहे ते. देव अधिक आलय, देव अधिक आलय. जर फोड केली मित्रांनो, इथं अ स्वर आहे, इथं आ स्वर आहे. अ प्लस आ बरोबर आ. ठीक आहे. अ गेला, आ गेला, दे जशास तसा, व अर्धा आहे आ मिसळा, दे वा, आ घेणार नाही, ल य. मग देव अधिक आले, देवालय स्वर संधीचं उदाहरण. ठीक आहे. दीर्घादेश स्वर संधी. खाली दिलेल्या शब्दांचा त्या खाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता? चंद्रोदय. चला ओळखा, चंद्र अधिक उदय, चंद्रोदय आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला असं वाटतंय चंद्र उदय घ्यावा, किंवा हे तर वाटणार नाही, हे वाटणार ना तिकडे येऊच नका. चंद्रो अधिक उदय हे नाही, चंद्र अधिक उदय वाटतंय आपल्याला म्हणा, पण तसं नाही. चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. आणि यालाच नाव, याच नाव आहे संधी. संधी प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक एक्झाम मध्ये संधी 2-3 प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. कवीश्वर या शब्दाची संधी सोडवा. कवीश्वर या शब्दाची संधी सोडवा. आणि ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा. सज्जन. ठीक आहे मित्रांनो, सत अधिक जन, सज्जन. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कळलं? पुढे जातो. बघा ना, आपल्याला असं वाटतंय मित्रांनो,
की सत्रजन तर आपण म्हणणार नाही, सत्यजनही म्हणणार नाही, सत्रजनही म्हणणार नाही, सत अधिक जन सज्जन. ठीक आहे. संधी सोडवा. प्रति अधिक अक्ष. मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, प्रत्यक्ष. ठीक आहे. यनादेश स्वर संधी येते. प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष. ठीक आहे. क्षुद अधिक पिपासा प्रश्न आलेला मित्रांनो राज्यसेवा. क्षुद अधिक पिपासा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, क्षुद पिपासा. हे बघा त जोडलेलं आहे. ठीक आहे. मग संधीचा विग्रह दिलाय आणि संधी करा म्हणले. मग क्षुद अधिक पिपासा, क्षुद पिपासा प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. संधीविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो. ठीक आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.